नमस्कार. बिग बॉस 6चा सीझन आता संपत आलेला आहे. बिग बॉस 6च्या सीझनच्या सुरुवातीला मी काही व्हिडिओ अपलोड केलेले होते, पण मध्यंतरीच्या काळामध्ये मला काही जमलं नाही. त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करते. आणि आता ह्या जवळपास म्हणजे काही शेवटचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि बिग बॉसच्या घरातील जो मेन कंटेस्टंट आहे, की लोक विनर म्हणून त्याला पाहत होते, पण तो जो कंटेस्टंट आहे तो आता घराबाहेर आलेला आहे. तर तो कोण आहे? तर सागर करंडे. सागर करंडेकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि प्रत्येकाला वाटत होतं की सागर करंडे हा चांगला खेळतोय, चांगला घरामध्ये वावरतोय, तर निश्चितच तो म्हणजे फिनालेमध्ये पोहोचेल किंवा शेवटच्या 3मध्ये तरी असेल अशी अपेक्षा होती. पण सहसा तर विनरच्या स्वरूपातच सगळेजण पाहत होते सागर करंडेकडं. तर सगळा म्हणजे जे बिग बॉसचे प्रेक्षक होते आणि जे सागर करंडेचे फॅन होते, त्यांना थोडासा झटका लागलेला आहे आणि सागर करंडे घराच्या बाहेर आलेला आहे. पण बाहेर येतानाही सागर करंडेने असं काही इमोशनल ड्रामा केलेला नाही आहे. अगदी साधेपणानं, अगदी म्हणजे सहजतेनं तो घराच्या बाहेर पडलेला आहे. घाईघाईने म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. तो असं म्हणजे असं इमोशनल न होता किंवा प्रत्येकाला काहीतरी असं रडारडी न करता तो अगदी आपली आपली म्हणजे नावाची पाटी घेतलेली आहे, आपल्या फॅमिलीचा फोटो घेतलेला आहे आणि तो घराच्या बाहेर पडायच्या तयारीत निघालेला आहे. राकेश बापट, विशाल, रेवा, अनुश्री, तनू, राखी ह्या सगळ्याजण घरामध्ये आहेत. आता घरामध्ये जवळपास 7 सदस्य शिल्लक राहिलेले आहेत आणि तर ते कसे खेळतील हे पाहणं मला मनोरंजक ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या बिग बॉसच्या सीझनमध्ये कोण विनर ठरेल? तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिग बॉस पाहायला विसरू नका बरं का. धन्यवाद.